एक महत्त्वाची अपडेट, राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे उमेदवार विक्रम काकडे पार्थ पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। काल नाराजीनंतर पार्थ पवार आणि विक्रम काकडे यांच्यामध्ये बैठकही झाली। पक्षांतर्गत नाराजी सूर जो होता तो दूर करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जाते। या संदर्भात आणखी जाणून घेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत। बालाजी, काल झालेला सगळा प्रकार नाराजी नाट्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवलं, आपण स्वतः पाहिलं, आता ही बैठक नेमकी कशासाठी? श्रद्धा, नक्कीच काल ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी देताना सुनील टिंगरे आणि विक्रम काकडे या दोघांचा अर्ज भरलेला होता, त्यानंतर मोठी नाराजी जी आहे ती पक्षांतर्गत होती। त्यामुळे जे आहे ते विक्रम काकडे आज सकाळी जे आहेत ते पार्थ पवार यांच्या भेटीला आलेले आहेत। काल ज्या पद्धतीने सगळ्या स्तरातून पक्षांतर्गत नाराजी पाहायला मिळाली होती, त्या नाराजीनंतर आता पुढच्या वेळेस ज्यावेळेस सदस्यांना मतदान मागायला जायचंय त्यावेळेस नेतृत्वाची गरज विक्रम काकडे यांना लागणार आहे। कारण विक्रम काकडे हे कालच पक्षात प्रवेश केलेले उमेदवार आहेत। यापूर्वी त्यांचा आणि पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याशी नेत्याशी काही संबंध नव्हता आणि ती नाराजी जी आहे ती विक्रम काकडे यांना चांगली काल अवगत झालेली असेल। त्यामुळेच आज सकाळी सकाळी जे आहे ते पार्थ पवार यांच्या भेटीला जे आहेत ते विक्रम काकडे आलेले आहेत। विक्रम काकडे आणि पार्थ पवार यांच्यामध्ये जिजाई बंगल्यावरती जी आहे ती आता बैठक सुरू आहे। अनेक दुसरे नेते सुद्धा या सगळ्या पार्थ पवार यांच्या भेटीला येत आहेत। प्रवक्ते जे आहेत ते उमेश पाटील सुद्धा आता जे आहेत ते जिजाई बंगल्यावरती आलेले आहेत। सर, आज अर्ज छाननीचा दिवस आहे। काल डमी उमेदवार म्हणून आपण टिंगरेंचा अर्ज भरलेला होता, आज माघार घेणार आहेत काय? हा, 100%। त्याच्यामध्ये मुळातच असं आहे की पार्टीच्या सूचनेप्रमाणेच त्या ठिकाणी 2 अर्ज भरण्यात आलेले होते। पक्षाच्या वतीनं अधिकृत उमेदवार हे विक्रम काकडे हेच अधिकृत उमेदवार आहेत। विक्रम काकडे आज पार्थ पवारांच्या भेटीला आलेले आहेत। खरं तर त्यांचा कालच प्रवेश झालाय। खरं तर आता मतदान मागताना अनेक कार्यकर्त्याशी संबंध नसणारे उमेदवार असं त्यांची सगळी चर्चा जे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांच्यामध्ये कालपासून सुरू आहे। आणि प्रदीप कंद यांनी सुद्धा भाजपाला ही जागा लढावी यासाठी आम्ही आग्रही असल्याचं म्हणले, त्याने अपक्ष अर्ज भरलाय। त्याच्यावर काही चर्चा मंथन झाले? त्याच्या संदर्भामध्ये निश्चित चर्चा होईल। आणि तुम्ही जे म्हणताय की आमचा जो मतदार आहे त्याच्यामध्ये सगळे मिळून महायुतीचे मतदार आहेत, फक्त काही राष्ट्रवादीचा मतदार नाही। महायुतीचे मतदार आणि आम्हाला सहकार्य करणारे इतर मतदार, ह्या सगळ्या मतदारांचा आणि साधारण 850च्या आसपास मतदार आहे। आणि हे सगळे नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, हे पार्टीसाठी मतदान करतात। ठीक आहे, कुणाला जरी उमेदवारी दिली असती तर एकाला मिळाली की बाकीचे थोडेफार नाराज असतातच। आणि सर्वच पातळीवर ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत उमेदवारी निश्चित करताना थोडाफार हा प्रकार होतो। नाराजी असतील त्यांची नाराजी दूर करण्याच्या करता निश्चितपणे पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी लक्ष घालतील। आणि जिथं राष्ट्रवादीकडे जागा आहे आणि दुसऱ्या आमच्या मित्रपक्षांनी तिथं जर अर्ज भरला असेल अपक्ष, त्या ठिकाणी तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्रित येऊन जिथं जिथं असं झालेलं आहे राज्यभरामध्ये 17 जागांच्या संदर्भात त्या ठिकाणच्या त्या संबंधित नेत्याची समजूत काढून त्यांना अर्ज माघार घेण्याच्या मुदतीआधी अर्ज माघारी घ्यायला त्या ठिकाणी प्रयत्न करतील तसं। आणि ज्या त्या ठिकाणी उमेदवार जे आहेत ते आमचे उमेदवार 17 ठिकाणी महायुतीचे निवडून येतील अशी पद्धतीनं व्यूहरचना जी आहे ती आमची झाली। त्यांनी काल आरोप केला तुमच्यावर अधिकृत पैसे घेऊन ही उमेदवारी दिली, आर्थिक देवाणघेवाण झाली आहे। काल 2 एबी फॉर्म दिलेले होते, अचानक शेवटच्या मिनिटाला सुनील टिंगरेंचा एबी फॉर्म काढून सबस्टिट्यूट म्हणून एकाच एबी फॉर्मवर त्यांचं नाव टाकलं, काल त्यांचा पत्ता कट केला। हे सगळं ठरवून काल त्यांची गेम केली का? त्यांना आधी फॉर्म अजिबात नाही। सुनील टिंगरे हे शेवटच्या मिनिटाला एबी फॉर्म दिला नाही त्यांना, अजिबात असं झालेलं नाही। सुनील टिंगरे हे उमेदवार निश्चित होण्याच्या बैठकीला स्वतः उपस्थित होते आणि त्यावेळेला सगळी चर्चा झाल्यानंतर सुनील टिंगरे यांना संपूर्ण ह्या विषयाची कल्पना आहे। त्यामुळे इथं कुणाचाही गेम नाही। आणि सुनील टिंगरे काही एकटेच अजून इच्छुक नव्हते ना, त्याच्यामध्ये विलास लांडे होते, योगेश बोल। अहो, सुनील टिंगरे यांना सप्लिमेंटरी अर्ज भरायला लावला। तुम्ही निवडणुकांचा पूर्वीचा इतिहास चेक करा। उमेदवारी अर्ज भरत असताना ज्या वेळेला शेवटचा दिवस होता, म्हणजे दुसरा दिवस पण नाही ना परत अजून काही चुकलं तर भरायला, शेवटचा दिवस होता काल,
त्यामुळं 2 अर्ज भरणं सुरक्षित आहे. पक्षाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं 2 अर्ज भरण्याचा निर्णय घेतला. एखाद्या अर्जात जर काही तांत्रिक चूक राहिली, एखादं डॉक्युमेंट त्या ठिकाणी राहिलं तर पर्यायी अर्ज असावा म्हणून तो अर्ज भरलेला आहे. आणि हे सुनील टिंगरे यांना माहीत आहे. त्यांना राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे उमेदवार विक्रम काकडे पार्थ पवारांच्या भेटीला गेलेले आहेत. काल नाराजीनंतर पार्थ पवार आणि विक्रम काकडे यांच्यामध्ये सध्या बैठक सुरू आहे. पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी ही बैठक सुरू आहे असं बोललं जात आहे. आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत. बालाजी, कधीपासून ही बैठक सुरू आहे, किती वेळ झाला आणि काय घडतंय बैठकीमध्ये? श्रद्धा, विक्रम काकडे जे आहे ते आज सकाळी जवळपास 1 तासापासून जे आहे ते आता पार्थ पवार आणि विक्रम काकडे यांच्यात बैठक सुरू आहे. काल पक्षात उमेदवारी देण्यावरून जी नाराजी झाली, अनेक नेते जे आहेत ते माध्यमासमोर येऊन उघडपणे ही नाराजी व्यक्त केलेली होती. आणि अजित पवार यांचा एक जुना व्हिडिओ सुद्धा सध्या व्हायरल होते, ज्यावेळी अजित पवार यांनी संजय काकडे यांना विरोध केलेला होता आणि हे व्यावसायिक लोक आहेत असं म्हटलेलं होतं. त्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झालेली आहे आणि ती सगळी नाराजी च्या संदर्भातली चर्चा जी आहे ती आता पार्थ पवार आणि विक्रम काकडे यांच्यासोबत पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील असतील, अनेक नेते जे आहेत स्थानिक, ते सुद्धा आता या सगळ्या बैठकीमध्ये सहभागी होत आहेत. पुढची निवडणूक लढवण्याची रणनीती ठरवण्याबरोबर जे नाराज लोक आहेत त्यांची नाराजी दूर करणे हे महत्वाचं आहे. कारण या ठिकाणी भाजपाचं संख्याबळ सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचे जे उमेदवार आहेत भाजपाचे नेते असलेले प्रदीप कंद यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आज अर्जाची छाननी आहे. त्यामुळे आज या सगळ्यावरती जो आहे तो विचार केला जाईल. महायुती म्हणून लढताना प्रदीप कंद यांचा अर्ज माघारी घेणे, त्याचबरोबर आपल्या अंतर्गत जे नाराजी आहे, राष्ट्रवादीच्या नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य ज्या या सगळ्या विधान परिषदेचे मतदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि त्यांची नाराजी दूर करणे हे मोठे दोन्ही आव्हान जे आहे ते उमेदवार आणि पक्ष नेतृत्वासमोर आहेत. त्यामुळे या सगळ्यावरती जी चर्चा आहे ती आता बैठकीत होती आहे आणि कालच्या सगळ्या घटनाक्रमावर सुद्धा चर्चा होईल आणि पुढे कसं मार्गक्रमण करायचं, प्रचार कसा करायचा याचीही चर्चा होईल. खरं तर राष्ट्रवादीने, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुद्धा या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. बिनविरोध निवडणूक करण्यासाठी जर काही प्रयत्न करायचे असतील तर त्यावर सुद्धा एक चर्चा होणार आहे आणि या सगळ्याची चर्चा जी आहे ती सुरू आहे. विक्रम काकडे, पार्थ पवार आणि पक्षाचे इतर नेते जे आहेत सगळे आता या जिजाई बंगल्यावरती बैठकीमध्ये सहभागी आहेत आणि या सगळ्या बैठकीमध्ये या सगळ्यावरती चर्चा होणार आहे. विक्रम काकडे थोड्या वेळाने ज्यावेळेस बाहेर येतील त्यावेळी त्यांना त्यांची प्रतिक्रिया कळेल. मात्र माध्यमासमोर बोलताना त्याने असं म्हटलेलं आहे, प्रतिक्रिया दिलेली आहे की सगळ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. जे नाराज नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करण्यात येतील. त्यामुळे ह्या सगळ्या बैठकीचा जो सूर आहे तो फक्त विधान परिषदेवर जी नाराजी निर्माण झालेली आहे, पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये जी नाराजी आहे ती नाराजी जी आहे ती येत्या विधान परिषदेमध्ये जर मतदानामध्ये, गुप्त मतदानामध्ये नाराजी दिसली तर मात्र त्याचा फटका उमेदवाराला बसू शकतो. यामुळे या सगळ्यावरती जी आहे ती आता चर्चा सुरू झालेली आहे आणि या थोड्या वेळामध्ये या सगळ्या बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे आणि बैठकीतून काही नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत दूर होते का हे पाहणं महत्वाचं आहे. श्रद्धा, नाही बरोबर, या सगळ्या संदर्भातले अपडेट तर घेत राहू. मात्र आता बंडखोरी होणं सुद्धा धोक्याचं आहे आणि आता नाराजी दूर करण्यासाठी कोणत्या मार्गांचा अवलंब केला जातो याकडे सुद्धा लक्ष असेल. बालाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी.